स्वामी म्हणतात स्वतःच्या दोषांची स्वतः इतकी कुणाला जाणीव नसते. प्रत्येकजण स्वतःला मोठा समजतो. आयुष्यात एक लक्षात ठेवा, स्वामी सांगतात तुम्ही किती वृद्ध झाला आहात यापेक्षा कसे वृद्ध झाला आहात हे जाणणे महत्त्वाचे आहे. वृद्ध तर कोणीही होऊ शकतं वयाने, पण अनुभवाने वृद्ध व्हायला अनुभव घ्यावाच लागतो. जीवनाचा साक्षात्कार स्वप्नाळू कल्पनेने कधीच होत नाही. जीवनाचे साफल्य नुसत्या गोड आभासात नाही, ते कडू असलेल्या अनुभवात आहे. शिकणं म्हणून मी शिकतोय हे पूर्णपणे चुकीचं आहे. शिकायचंच आणि त्या गोष्टीला जाणून घ्यायचं, यासाठी शिकायला पाहिजे. आज स्वामी तुम्हाला म्हणत आहे, अरे बाळा, जे तुला शक्य आहे ते तू कर. अशक्य आहे ते करायला आम्ही आहोत ना. तू काळजी कशाला करतो? जे तुझ्यासाठी अशक्य आहे ते फक्त तुझ्यासाठी अशक्य आहे, पण आमच्यासाठी नाही. आम्ही त्याला शक्य करू. तू काळजी करू नको. फक्त एका विश्वासाने या व्हिडिओला एक लाईक कर, आणि जर तुझा आमच्यावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये हो श्री स्वामी समर्थ असं टाईप कर. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. चांगले मित्र हे नेहमी गुरु समान असतात. मग ते वयाने लहान असोत वा मोठे, हे नेहमी आपल्या पाठीशी असतात. मित्रांचा आयुष्यात खूप मोठा समावेश असतो. आपले जसे मित्र असतील तसे आपले भविष्य घडत जाते. मित्राच्या संगतीने आपल्याला खूप काही शिकायला मिळते. स्वामी सांगतात इथे प्रत्येकाला प्रत्येकाच्या निराधार जीवाला आश्रय मिळतोच. फक्त स्वामीजवळ जाताना मीपणा सोडून जा. स्वामीवर विश्वास ठेवा. स्वामींना प्रार्थना करा, हे स्वामी राया, माझ्या जीवनात सुख समृद्धी येऊ दे. माझं जीवन प्रत्येक गोष्टीने भरभरून जाऊ दे. फक्त एवढंच म्हणल्याने स्वामी आपल्याला एवढं काही देतील ते आपल्याला कधीही सरणार नाही. तुमचा स्वामींवरती पूर्ण विश्वास असेल, तुम्ही स्वामींना मानत असाल तर या चॅनलला जरूर एकदा सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, अरे माझ्या मुला, तुझ्या वागण्यात खरेपणा आला की मोठेपणा तुला आपोआप मिळायला लागेल. काळजी तू करू नको, फक्त आमच्यावर विश्वास ठेव. आम्ही सर्व काही चांगलं करू. तुझ्या प्रत्येक गोष्टीत आम्ही तुझ्या सोबत असू. इतका सच्च हो की बस तू काहीही करू शकशील. आयुष्यात स्वतःवर एवढा विश्वास पाहिजे की तू काहीही करायला भिणार नाही. सुख आणि दुःख आपल्या मनात लापलेले दोन झाड आहेत, पण ज्याला जास्त खतपाणी घालूल ते जास्त जोरात वाढणार. खरे सुख आणि समाधान स्वामींच्या नामस्मरणात आहे. नियमित स्वामी नाम घ्या आणि सुखी होऊन जा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कोठेही समर्थ आपल्या सोबतच असतात. आपल्यावर संकटे, वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामींचे नामस्मरण हे सतत चालू राहिले पाहिजे. तर एकदा बोला आणि कमेंटमध्ये लिहा, जय श्री स्वामी समर्थ. काळजी घे म्हणण्यापेक्षा काळजी नको करूस, मी आहे ना असं बोलणारी एक तरी व्यक्ती भेटायला नशीब लागतं. श्री स्वामी समर्थ हे नाव ऊर्जावान बनवते. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी वाक्य हरवलेल्या जीवनाला ध्येयवान बनवते. जर चुकीच्या पासवर्डने एक छोटासा फोन उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा हा कसा उघडणार? स्वामी म्हणतात तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण मी स्वतः तयार आहे तुमच्याजवळ यायला. फक्त तुम्ही एकदा नामस्मरण करा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा. स्वामींकडे जाणारी पायवाट थेट मोक्षप्राप्तीला जाऊन मिळते. स्वामी म्हणतात इतकं प्रामाणिक आयुष्य जगावं की सतत देवाने आपल्या प्रेमात पडलं पाहिजे. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तरी ती गोष्ट अलगद आपल्या देवाने ओंजळीत टाकली पाहिजे. योग्य क्षणाची वाट बघण्यापेक्षा, संयम ठेवण्यापेक्षा आत्ताची खरी हीच वेळ आहे पुन्हा प्रयत्न करण्याची. उठा, प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा. स्वामी म्हणतात तुमच्या प्रत्येक अडचणीत मी तुमच्या सोबत आहे. या जीवन जगण्याचे 3 मंत्र. हे 3 मंत्र ज्या व्यक्तीला माहीत असतील तो खूप सुखी आणि आनंदी जीवन जगेल. 1. आनंदात वचन देऊ नका.
2. क्रोधात उत्तर देऊ नका. 3. दुःखात निर्णय घेऊ नका. कारण या चारही आणि या तीनही गोष्टी तुम्हाला आयुष्यात खूप जास्त धोकेदायक असतात. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय बाळा, आयुष्यात स्वतःची सावली तयार करायची इच्छा असेल तर तुला ऊन शोषावं लागेल, कारण त्याशिवाय सावली तर निर्माण होणार नाही. नाही उमजणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघ आणि बघ होतं का, असं म्हणून तयारी करायला सुरुवात केली पाहिजे. स्वामी म्हणतात, निशंक होई रे मना, मी आहे सदैव तुझ्या पाठीशी. आयुष्यात कसलीही अडचण असू दे, मी आहे तुझ्या सोबती. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो. माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांनी स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. अंगातील खराब कपड्यांची लाज वाटत असेल तर डोक्यातील खराब विचारांची सुद्धा लाज वाटायलाच पाहिजे. आणि जर आयुष्यात पुढे जायचंय तर काहीतरी रोज नवीन नवीन शिकायलाच पाहिजे. या तो बहाने बना लो या फिर अपने सपनों को पूरा करने के लिए दम लगा लो. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपले ध्येय न सोडता प्रयत्न करा, नाहीतर कारणे तर तुमच्याकडे आहेतच ध्येयापासून दूर जाण्यासाठी. आपण रोज उठल्यावर भगवंताचे नाम स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गोष्टी झाल्यावर हे सर्व पण करावं. स्वामी म्हणतात, आयुष्यात देवाचे नामस्मरण करण्याची एक सवय लावा. नाम घेताना कोणती बैठक असावी किंवा कोणती आसन घालावे हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे आहे की तुम्ही वेळ काढून नाम घेताय, स्वामी समर्थ नामात रमताय. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर, तू एकटा नाही, मी आहे तुझ्या पाठीशी. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्या स्वामी नाम, उपस्थित असता स्वामी मागे आपल्या ठाम. स्वामी सांगतात, 10 आयुष्यात गोष्टी असतात, त्यापैकी 4 आपल्याला पटतात आणि 6 पटत नाही. आता त्या 6 गोष्टी न पटल्यामुळे आयुष्य जगणं सोडायचं नसते. जगातील कुठलंच पुस्तक आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचंय हे शिकवत नाही. आयुष्यात नेमकं काय करायचंय, लोक कसे आहेत ते पुस्तक नाही तर अनुभव शिकवतो. शक्य आहे ते तुम्ही करा, अशक्य आहे ते करायला स्वामी आहेत सोबती. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया आम्ही कुठं न पाहिली. स्वामी म्हणतात, आपल्या वर शेवटपर्यंत प्रेम करणारी माऊली भेटायला नशीब लागते. आयुष्यात यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. तू आमच्या मार्गात जात आहेस, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तुला काळजी करण्याची गरज नाही, प्रत्येक अडचणीत मी आहे तुझ्या पाठीशी. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय बाळा, या संदेशाला येत्या 10 मिनिटापर्यंत तू न सोडता ऐक. कदाचित तुझ्यासारख्या आतापर्यंत ऐकणाऱ्या खूप लोकांनी या संदेशाला दुर्लक्ष केलंय, आता ऐकणं बंद केलंय. पण तू आमचा प्रिय बाळ आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर की तू या संदेशाला पूर्ण ऐकल्याशिवाय थांबणारच नाही. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्या आयुष्यात जे संकटे आहेत ते आम्हाला दिसत आहेत. त्या संकटांचा आम्ही लवकरच नायनाट करू. कधी कधी असा प्रसंग येतो की या जगात स्वामी शिवाय कोणीही नाही असं सिद्ध होते. शेवटी अशक्यही शक्य करतात स्वामी. लक्षात ठेवा, आयुष्यात खूप लोक तुमचे चांगलं सांगायला येतील तर खूप जास्त लोक तुमचं वाईट चित्त येतील. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा स्वतःवर, विश्वास ठेवा स्वतःच्या शक्तीवर आणि काम करत राहा. लोकांवर विश्वास ठेवू नका, कारण लोक आजकाल दुसरं पुढे जातं तेव्हा त्याला मागे ओढण्याचं पहिलं काम करतात. मी आहे तुमच्या सर्वांच्या हृदयात, फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. इंसान को ये 6 आदतें बर्बाद कर देती है. 1 त्याची झोप, 2 त्याचा राग, 3 त्याची भीती, 4 त्याचा थकवा आणि 5 त्याचा आळस्य आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे त्याची एखादी काम टाळण्याची सवय.
स्वामी सांगतात, मनापासून श्रद्धा असेल तर स्वामी दर्शन देऊन जातात. संकट समयी कोणत्या रूपात मदत करून जातील हे तुलाही कळणार नाही, पण तू नक्की मदत करायला येतील स्वामी. जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजे. 1. काहीही आपलं नाही. 2. काहीही आपलं नव्हतं. आणि 3. काहीही आपलं राहणार नाही. स्वामी म्हणतात, माझ्या मठाचे दरवाजे माझ्या सर्व लेकरांसाठी सदैव उघडे आहेत. त्यांच्यासाठी माझ्या मठाचे आणि मनाचे दरवाजे मी सदैव उघडे ठेवत असतो. झोपण्यापूर्वी स्वामींचे दर्शन व नामस्मरण करून झोपा. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, काळजी करू नको, समाधानी राहायचं, आयुष्य जगायचं आणि सगळं काही चांगलं होईल. हेच आहे सोपा आयुष्यात समाधानी आयुष्य जगण्याचा मार्ग. स्वामी सांगतात, जीवनाचा साक्षात्कार स्वप्नाळू कल्पनेने कधी होत नाही. जीवनाचे साफल्य नुसत्या गोड आभासात नाही, ते कटू असलेल्या अनुभवात आहे. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्तृत्वाला कल्पकतेची जोडी मिळाली म्हणजे अद्भुत कार्य घडतात. देवाधीन कुली जन्म. घराचे समाधान हे आयुष्याच्या समाधानावर अवलंबून असते. आपल्याला आयुष्यात सुखी आणि समाधानी राहायचंय तर मग घरात सुद्धा समाधानी राहायला शिकलं पाहिजे. कर्तृत्वापेक्षाही सर्वात श्रेष्ठ म्हणजे कर्तृत्व, पण कर्तृत्वापेक्षाही सर्वोत्कृष्ट क्षेत्र म्हणजे आपल्या आयुष्यातील आपले कर्म. ज्या वेळेला आपण आपले कर्म योग्य व चांगले ठेवतो तेव्हा सर्व काही चांगलं व्हायला लागतं. पृथ्वीवर आपण रोज राहतो, पृथ्वी आपल्याला रोज झेलते, पण तुम्हाला माहिती आहे का, या जगाला, या ब्रह्मांडाला चालवणारा स्वामी, आपण त्यांचे नाम घेतले तर ते आपल्या प्रत्येक संकटात आपली साथ देतील. चांगल्या वेळेतही आपल्या सोबत असतील आणि वाईट वेळेतही आपल्या सोबत असतील. चांगले होणार आहे हे गृहीत धरून चला, बाकी स्वामी पाहून घेतील हा विश्वास मनात असला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आदर, आशीर्वाद, प्रेम आणि कौतुक मानून मिळत नाही, ते कमवावं लागतं. स्वामी सांगतात, माझ्या प्रिय बाळा, तू घाबरू नको. मी काल तुझ्या सोबत होतो, मी आज तुझ्या सोबतच आहे आणि मी उद्याही तुझ्या सोबतच असणार आहे. तू फक्त विश्वास ठेव आणि एकदा होय स्वामी माऊली असं टाईप कर. आयुष्यात जे आहे त्याबद्दल आभार माना. जे मिळालंय त्याबद्दल शांत बनून, समाधानी बनून जगण्याचा प्रयत्न करा. मुले हे राष्ट्रस्मारक आहेत. नरकळणी करे तो नरकात जाय. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती इतरांसाठी षडयंत्र करतो त्यांनी एक गोष्ट विसरायला नाही पाहिजे की स्वामी खूप षडयंत्रकारी आहेत आणि त्यांच्या भक्तासोबत जे षडयंत्र ठेवतो स्वामी त्याला कधीही सोडत नाही. मन हलके करायचे असेल तर स्वामी भक्ताजवळ जा किंवा स्वामी जवळ जा आणि त्यांचे नामस्मरण करण्यास सुरुवात करा. नक्की तुमचं मन हलकं होईल. स्वामी सांगतात, वर्तमान काळाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा. परमेश्वर एका वेळी एक क्षण देतो, दुसरा क्षण देण्यापूर्वी तो पहिला क्षण काढून घेतो. त्यामुळे जर तुम्हाला एक क्षण दिलाय तर तो आनंदात घालवा, कारण दुसरा क्षण याआधी याला काढावा लागेल. जगाला आकार देणारा साकार होय. श्री स्वामी समर्थ. हळूहळूच्या मार्गाने जाणारा मनुष्य अशक्यता, अपयश याच्यात मुक्कामाला जाऊन पोहोचतो. जो वेळेवर मिल जातो तो आयुष्यात पुढे जातो. वेळेवर काम करायची सवय ठेवा. काही करायचे असेल तर तत्काळ करा. वाघाप्रमाणे काम करावे, पण वाघाप्रमाणे वागू नये. काळ हा सर्वभक्षी नाही. आयुष्यात काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. वेळ कुठली शुभ नसते. वेळ किंवा अशुभ किंवा शुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो. चांगले काम केले तर शुभ आणि काही चुकीचं घडलं तर त्याला अशुभ मानलं जातं. नदीवर लाटा कदाचित विरून उत्पन्न होतील, पण मनुष्याचे नष्ट झालेले रूप, बळ, लावण्य आणि सौंदर्य कधी परत येत नाही. त्यासाठी त्याला काहीही उपाय नाही. काळासारखा धन्वंतरी दुसरा कोणी नाही. दुमगलेले हृदय कसे जोडावे आणि वटलेले झाड कसे पाळवावे हे त्याला कळतं. फेक भविष्य फसवे, हाती ठेव वर्तमान. भविष्याचं काही नाही, नेमकं काय होईल कसं होईल हे कोणालाही माहीत नाही. त्यामुळे वर्तमानाकडे जास्त लक्ष द्या.
काळाच्या प्रवाहात ज्यांनी काळावर मात केली त्यांनी आपला न्याय अमंगलात आणला. ज्यांचे बळ त्याला काळ आणि ज्यांचा काळ त्यांचा न्याय. सर्वच प्रश्न सोडून सुटणारे नसतात. स्वामी म्हणतात काही प्रश्न असे असतात जे सोडून दिले की आपोआप सुटून जातात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सांगतात चांगले होणार आहे हे गृहीत धरून चला. बाकीचं स्वामी पाहून घेतील हा विश्वास मनात असला पाहिजे. स्वामी सांगतात एवढा विश्वास ठेवा स्वतःवर की अडचणी या कितीही येऊ आपणआप दूर झाल्या पाहिजे. स्वामी म्हणतात आयुष्यात 4 पैसे कमी कमवा पण माणूस आणि माणुसकी आयुष्यभर कमवा. ती भरपूर कमवा, कारण आयुष्याच्या शेवटी माणूस माणसाला खांदा लावतो, पैसा नाही. पैसा तर तो आपल्या गेल्यानंतरही राहतो पण तो आपल्या उपयोगी नसतो. तुम्ही काय करता? तुम्ही नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हाला फुलांसारखे सांभाळतील. तर मग म्हणा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आयुष्यातील प्रत्येक अडचणींचे 2 कारणे. 1 तर विचार करून गोष्ट न करणे. 2 गोष्ट करण्याआधी फक्त विचार करतच बसणे आणि गोष्टच न करणे. स्वामी भक्तीची गोडी लागणे म्हणजे पूर्व पुण्याचे शुभ संचित आहे असे समजावे. उगाची भीतोयस भय हे पळू दे, जवेळी उभी स्वामी शक्ती कळू दे. स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तर सदैव तुझ्या सोबतीला आहे. चांगले होणार आहे हे लक्षात ठेव आणि आम्ही ते तुझ्यासाठी लवकर करणार आहोत हे सुद्धा लक्षात असू दे. अन्यायाच्या जर काळातून तुला निघायचं असेल तर त्यासाठी तुला लढावा लागेल. चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. चिंता नको, चिंतन कर. चिंता करायला वेळ वाया घालवू नको. वेळ स्वामींच्या नामस्मरणात घाल. स्वामी म्हणतात आयुष्यात प्रत्येक वेळेला काही ना काही अडचण असते. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू मन केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याची पहिली पायरी होय. भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांवरील अपार श्रद्धेने भक्तांना त्यांचा नेहमी अनुभव येतो. स्वामी म्हणतात आयुष्यात 2 गोष्टी असतात. 1 तर आपण आयुष्य कसं जगतो आणि 2 ते आयुष्य कुठल्या व्यक्तींच्या सोबतीत जगतो. आयुष्यात आपली संगत फार महत्त्वाची असते. नित्य माझे नामस्मरण कर आणि बघ तुझ्या आयुष्याला कसं नवीन दिशा मिळेल. तुझ्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तू फक्त विश्वास ठेव, तुझे सर्व काही दुःख आता दूर होतील. स्वामी म्हणतात मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. आज वाईट वेळ आहे, उद्या चांगली वेळ येईल. वेळ तर आहे, बदलून नक्की जाईल. आयुष्यात 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. 1 आपण काय करतो आणि 2 आपण ते कशा प्रकारे करतो. आपण जर एखादं काम चांगल्या पुण्याईने आणि चांगल्या नीतीने केलं तर त्याचे आपल्याला चांगले फळ मिळते. पण आपण जर वाईट गोष्टीचा विचार करून एखादं काम केलं तर त्याचा आपल्याला नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. स्वामींचं नाव मुखात असेल की कितीही मोठी संकट आले तरी त्यावर आपल्याला मात करता येते. श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण केल्याने आयुष्यात कुठलं संकट येत नाही. स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहे. ज्ञानाने मिळते तेवढे परमसुख अन्न कशातही नाही. ज्ञान असणे अति आवश्यक आहे. स्वामी म्हणतात ज्ञान ही गोष्ट अशी आहे जी आयुष्यात आपल्याला हवीच आहे. आयुष्यात काही गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला जर काही करायचंय तर ते ज्ञान आपल्या अंगी असणे अति आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा. स्वामी म्हणतात तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मी कालही तुमच्या सोबत होतो, मी आजही तुमच्या सोबत आहे आणि मी सदैव तुमच्या सोबत असेल. तू काळजी करू नको माझ्या प्रिय बाळा. तुझे आता दुःखाचे दिवस संपले आहे. सुखाचे दिवस लवकरच तुझे चालू होणार आहे. मतार्पण व मृत्यू यांच्यात वेगवान प्रवाह वाहत जाणाऱ्या जीवांचा धर्म हा द्वीपगृहासारखा असतो. धर्मचरणेचा उत्तम प्रतिष्ठा व सद्गती लाभते. चांगल्या सवयीसाठी वाढदिवसाचा शुभ मुहूर्त नको किंवा चरित्र सुधारण्यासाठी नव्या वर्षाची नवी पर्वणी नको. दैनंदिन जीवनातच तुमच्या चरित्राची घडण होत असते. स्वामी म्हणतात आम्ही काल तुमच्या सोबत होतो, आम्ही तर आजही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही सदैव तुमच्या सोबत असणार आहोत. माझ्या प्रिय मुळा फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. मी सदैव तुझ्या सोबतीला असणार आहे. काळजी करणं सोडून दे. जे माणसं कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.
स्वामी सांगतात, मृत्यू आहे म्हणून जीवनसागराचं पाणी खराब होत नाही. रिकाम्या वेळेतही माणसाने काही ना काही कामगिरी करावी. घनघन घंटा नाद होऊ द्या, जाते वर्ष खुशाल जाऊ द्या, जुने ते जुने खुशाल जाऊ द्या आणि नव्याचे सत्कार करा. उग्याची भीतोही कशाला, हे भयही पळू दे, तुझ्या जवळ उभी अंतकरणी वसी, ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, घाबरू नको तू बाळा आहे त्यांचा. स्वामी म्हणतात, काळजी करू नका. असेल तुम्हाला काळजी करण्याचं मोठं कारण तर नक्की करा, पण अशी करू नका. दोन गोष्टी करा आयुष्यात. जर एखादा प्रश्न सुटण्यासारखा असेल तर त्याची काळजी करून काही उपयोग नाही, आणि जर एखादा प्रश्न न सुटणारा असेल तर तुम्ही काळजी करूनही तो सुटणारच नाही, एवढं लक्षात ठेवा. स्वामी सांगतात, दोन गोष्टी आयुष्यात करा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतरांवर भरोसा कमी ठेवा. परमात्मा कधी कुणाच्या भाग्यात काही लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार, आपले कर्मच आपले भाग्य लिहितात. आपण रोज उठल्यावर भगवंताचे स्मरण करायला नियम ठेवतो. स्नान वगैरे गोष्टी झाल्यानंतर भगवंताचे नामस्मरण करतो. भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला आपण आयुष्यात देवासाठी काहीतरी केलं पाहिजे. देवासाठी आपण दिवसातून कमीत कमी 5 मिनिटे काढून त्यांचे नाम घेतले पाहिजे. याने देव सदैव आपल्या सोबतीला असेल. जीवनाच्या शर्यतीतच कधी दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. पळायचे असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा. स्वामी म्हणतात, जर तुम्ही खेळत असाल तर जिंकण्यासाठीच खेळा. आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी राहणार नाही. स्वामीरायावर विश्वास ठेवा. स्वामी माऊली सदैव आपल्या पाठीशी आहे, हे मात्र नक्की. 4 पैसे कमी कमवा, पण माणुसकी भरपूर कमवा. पैशाचं काय, पैसे हाताचा मळ आहेत. आज न उद्या ते कमवून घेसाल, पण माणुसकी कमवायला खूप जास्त कष्ट लागतात. हे सहजासहजी कमवता येत नाही. स्वामी सांगतात, कौतुकाची तुम्ही जितकी जास्त अपेक्षा कराल तितके तुम्ही जास्त आयुष्यात खाली जाल. जो व्यक्ती स्वतःच्या प्रशंसेच्या नादात असतो त्याला लोक जेव्हा प्रशंसा देत नाही तेव्हा तो अंदरच्या अंदर तुटायला लागतो. एखादे अत्यंत महत्त्वाचे नि वैशिष्ट्यपूर्ण कार्य करायचे असेल तर त्यासाठी 2 गोष्टीची आवश्यकता असते. पहिली आवश्यकता गोष्ट म्हणजे निश्चित योजना, आणि दुसरी अपुरी गोष्ट म्हणजे वेळ भरपूर असला की योजना पुन्हा अनिश्चित झालीच पाहिजे. मृत्यू आहे म्हणून जीवनाचा सागर आहे. मृत्यू आहे तर आयुष्यात अडचणी आहे. आयुष्याची उद्याची सुरुवात आज करा, तरच आयुष्याची खरी मजा आहे. माणसाचे श्रम वाचविण्याकरिता अनेक यंत्रांचा शोध लागला आहे, परंतु उद्या हा शब्द आपले श्रम वाचविण्याच्या बाबतीत सर्वात जास्त उपयोगी आहे. एखाद्या गोष्टीचा कंटाळा येत असाल तर म्हणा उद्या करायचं, संपला विषय, कोणीही त्याबद्दल बोलणार नाही. माणसाचे श्रम हे आयुष्यात खूप महत्त्वाचे असते. माणूस कशा प्रकारे कष्ट करतो हे सुद्धा महत्त्वाचे असते. परमेश्वराची उत्सुक देणगी म्हणजे वेळ, त्याचा उत्तम उपयोग करा. जे होतं आणि जे नाही त्यांचा विचार करू नका. आपण काय करतो यापेक्षा जास्त आपल्याला नेमकं काय करायचं याकडे लक्ष द्या. उद्या म्हणून तुम्ही निष्कारण वेळ घालवू नका, कारण उद्याचा सूर्य कदाचित तुमच्या उगवणारही नाही. जीवन म्हणजे आश्रयाची मालिका, उद्याचा रणांगण आहे. आपण आज काय करतो त्याने समजते की आयुष्यात काय करायचंय. कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेले बरे. काळ हा तुमच्या पिढीला आजपासून दूर नेणारा एक गोष्ट आहे. काळ ही अशी गोष्ट आहे जी जुन्या घडामोडी काय होत्या त्या आपल्याला कधी कळू देत नाही. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आज अंधारात आहे त्यावर काळाच प्रकाश टाकणार आहे, आणि जे आज ऐश्वर्यात आहे, जे आज उजेडात आहे त्यावर काळच अंधार टाकणार आहे. जर तुमचे कर्म चांगले असतील, आयुष्यात पुण्यकर्म केले असेल तर कदाचित तुम्ही वाचाल, नाहीतर तुमचं वाचणं जणू अशक्यच आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येक कृतीला कारण असतं, तसेच काळही असो. आयुष्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. विद्या म्हणजे ज्ञान, जेणेकरून मनुष्य निर्मळ होतो. आयुष्यात अडचणी या सोडविण्यासाठी समर्थ असणे ते शिक्षण होय. शिक्षणाचा उद्दात हेतू केवळ ज्ञान नसून नव्हे तर ते कृती होय. वाचनाने मनुष्य सुशिक्षित होतो, पण शिकण्याने मनुष्य पक्का होतो. पुस्तकी किडा म्हणजे तुतीचे पाने खाऊन रेशमी टाकणारा किडा आहे. आयुष्यात सर्व देशांच्या कानाकोपऱ्यातून चांगल्या कल्पना प्रस्तुतस्थिती प्रकाश केंद्राकडे येत असतात. आपल्याला काय करायचंय हे आपल्या मनावर असते.
शिक्षण हे मातेच्या अंकापासून सुरू होते आणि त्या वेळेला बोलल्या जाणारा प्रत्येक शब्द मुलाचा स्वभाव बनवण्यास कारणीभूत ठरतो. हे पालकांनी लक्षात ठेवावे. लेकरंजणांकडून लोकशिक्षण होत असते. एखादी कल्पना मनावर बिंबणे, मनाला वळण लावणे किंवा ज्ञानाचा प्रकाश करणे या शिक्षणाचा मर्याद असू नये, परंतु त्याच ध्येय जीवनास परिपूर्णता आणणे, समजूतदारपणा वाढविणे, स्वभावाला योग्य आकार देणे आणि खरी मैत्री वाढविणे आणि बुद्ध सामर्थ्य वाढविणे हे असावे. अपयश म्हणजे काही आपला दोष नव्हे, योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहे. अनेक अपयशातूनच तुमच्या यशाची निर्मिती होते. स्वामी म्हणतात, आयुष्यात बरेच संकटे आहे. प्रत्येक संकटांना तोंड देऊन चालणार नाही. आयुष्यात ज्या ज्या वेळेस प्रयोग फसणार असे वाटेल त्या त्या वेळेस तो सफल होणार असे समजावे. अत्यंत विरोधाच्या पोटातूनच विकास बाहेर पडतो. अपयश हे दर्शविते की या कामासाठी आणखीन पिढ्या खर्ची घालाव्या लागणार आहे, आणखीन साधनेची जरूरत आहे. अपयश हे दर्शविते की यासाठी आपल्याला अजून रात्रंदिवस मेहनत करावी लागणार. पराभव म्हणजे काय? केवळ शिक्षण हातातून काहीतरी अधिक चांगलं घडवण्याची पहिली पायरी, तर पराभव म्हणजे आयुष्यात पुढे नेणारी दुसरी पायरी. पराभवाच्या अरण्यातून मार्ग काढल्याशिवाय विजयाची पताका नाही मिळत. अपयशाचे कठीण कडक असतो. अपयश हे एकदम असा एका दगडासारखा असतो, त्याला फोडून पुढे जायचं असते. जे मोठ्या कारणाने मेले ते कधी अपयशी होत नाहीत. आपण उठण्यासाठीच पडतो आणि झोपतो तेही जागृत होण्यासाठी. अपयशाची कारणे पण कमी पडतात जेव्हा आपला विश्वास जास्त असतो. यशामुळे मतिभ्रष्टता आली की अपयशाची गाठ पडलीच. आयुष्यातील खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. प्रत्येक माणूस एकांतव्यात असतो. काही क्षण दिवसातून मिळत असतात, तर काही क्षण ते असे मिळतात ज्यांचा विश्वास नसतो. काही पराजय हे विजया इतकेच प्रभावी असतात, कारण ते तेवढाच समजूतदारपणा, तेवढाच अनुभव आणि तेच समजूतदारपणातील गोष्टी सांगून जातो. दुर्दैव किंवा अपयश हे 10 पैकी 9 वेळा कर्तव्यावर सौख्य याऐवजी कर्तव्यापूर्वी सौख्य असे मागण्याचा परिपाक होय. स्वामी म्हणतात, मित्र ओळखी यामुळे हमखास देव हाती येते. जर तुम्ही आळशी असाल तर विनाशाच्या मार्गावर आहात आणि या मार्गावर थांबण्याची जागा फार कमी असते. जर तुम्ही थांबाल तर बर्बाद व्हाल. त्यामुळे चालत राहा, मेहनत करणे सोडू नका जोपर्यंत यशाच्या मार्गावर लागणार नाही. यशाचे खरे गमक कोणते? तर हे की दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेण्याची शक्ती असणे व एखाद्या गोष्टीकडे स्वतः दृष्टिकोनातून पाहणे. विरोध हे आपल्याला नेहमी होतो. विरोधाला न घाबरता पुढे काम करणे हेच चांगले. मनुष्य जे बंधन आहे ते तोडून जेव्हा पुढे चालतो तेव्हा तो यशाच्या मार्गावर चालायला लागतो. आयुष्यात अहंकार हे कधी कमी नसतो होत. अहंकार वाढत असतो किंवा मिटत असतो. तुम्ही वाढवू नका, तर मिटवण्यावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायच लागतं. अखंड ऐकावे, स्वामी सेवा करावी, श्री स्वामी समर्थ नावाचा जप करावा. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. अभ्यास आणि वैराग्य ही एकाच वस्तूची विधायक आहे आणि विषेदंगे आहेत. स्वामी म्हणतात, सर्व साहित्याच्या अभ्यासाने किंवा सर्व विश्वासाच्या विज्ञानाने जे समाधान लाभणार नाही ते आत्मसंशोधनाने लाभते. मान, मान्यता, श्रद्धा, अपराध, रोग व आळस या 5 कारणामुळे मनुष्य खऱ्या अर्थाने शिकू शकतो. अभ्यासामुळे आनंद वाढतो, भूषण प्राप्त होते, कार्यक्षमता वाढते. आळसाच्या सेवेला जो जिंकतो, पिटाळून लावतो, निश्चयाचा झेंडा जीवनाच्या मैदानात रोवतो, तोच झेंडा यशस्वी होतो. आळस हा महाभयंकर शत्रू आहे, हुशार शत्रू आहे. माणसाच्या मनाच्या किल्ल्याचा त्या नेहमी वेडा असतो. केव्हा हल्ला होईल त्याचा नेम नसतो. स्वामी म्हणतात, आळस जो व्यक्ती करतो तो आयुष्यात बर्बादीच्या मार्गावर पहिलेच चालण्यास सुरुवात करतो. आत्मविश्वास हे कर्तृत्व वृक्षाचे मूळ आहे. वृक्षाचे मुळे जो भूमीत खोल जातात तो वादळाशी झुंजण्याची त्यांची सामर्थ्य वाढते. आयुष्यातील नानाविध संकटांशी टक्कर द्यायला आत्मविश्वासही असाच उपयोगी पडतो. आयुष्यात 2 गोष्टी असतात. एक तर एखादी कृती न करता आपण कार्य करतो किंवा कार्य करता करता कृती करतो. विश्वासामुळे माणसाला बळ येते. सत्यप्रतीची सुख, संपत्ती आणि प्राणभय या 4 गोष्टी मनुष्याला कसोटीच्या आहेत. या कसोटीच्या आपल्याला उतरवतात आणि काय करतात ते तुम्हालाही माहिती आहे. मनुष्य हा स्वतःच्या शक्तीने पुढे सरकणारा असला पाहिजे. ज्यांना गती द्यायला सुरुवात दुसरे लोक करतात
स्वामी सांगतात, श्रद्धेच्या बळावर मनुष्य विशेष कार्य करू शकतो असे नाही, पण त्याला श्रद्धेवाचून काहीच करता येत नाही. श्रद्धा ठेवावी लागते, विश्वास ठेवावा लागतो, त्याशिवाय मनुष्य काहीही करू शकत नाही. नदी वाहून गेल्यावर पाय न भिजविता पलीकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न बसता पाण्यात उडी मारून आपण प्रवाहाच्या पलीकडे जाऊ हे योग्य. स्वामी म्हणतात, प्रतिभा ही अनंत परिश्रमात समावलेली असते. प्रतिभा बाहेर काढायची असेल तर कठोर परिश्रम घ्यावे लागतात. रात आणि दिवस आपल्याला मेहनत करावी लागते. या जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तुम्ही निर्भय व्हा, भीती बाळगाल तर तरुणमय नाही. रडू नको, रडायला वेळ लागला तरी तू आयुष्यात पुढे जा. रडायचं नाही तर लढायचं आहे. लढल्याने आयुष्यात यशस्वी होता येते, रडण्याने नाही. या जगात धावपळ व गृहातेचा अभाव जरी सर्वत्र दिसत असला तरी माझी अशी श्रद्धा आहे की एकमेकांशी सौजन्याने वागल्याने व मधुर मधुर बोलल्याने आयुष्यातील दुरावा कायमचा दूर होतो. स्वामी म्हणतात, माझा तुमच्यावर पूर्ण लक्ष आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि कार्य करत राहा. तुमच्या छोट्या छोट्या का होईना प्रत्येक कर्माला मी फळ नक्की देईल. विश्वास ठेव आणि श्री स्वामी समर्थ नामाचा जप कर. श्रद्धा हा असा पक्षी आहे जे पहाटेच्या गर्द काळोख्यात त्याला प्रकाशात चाहूल लागून तो गाऊ जातो. स्वामी म्हणतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. काळजी करू नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, सर्व जगाला विसरून मनाची शक्ती दृढपणे स्थिर करणे याला एकाग्रता म्हणतात. मन एकाग्र झाल्यावर अशक्य असे एकही काम नाही. एकाग्रता यशस्वी करणे, कर्तव्यमग्नेत साऱ्या जगांचा विसर पडणे म्हणजे एकाग्रता होय. एकाग्रता असली पाहिजे. प्रत्येक काम करताना एकाग्रतेचे फार महत्त्व आहे. स्वामी स्वामी जप करता, स्वामी भेटे भोळ्या भक्ता. ऐसा माझा देव भोळा, नाम मात्र घेता तो देईल आपल्याला सर्व सुख समृद्धी. नकळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल ज्या वेळेला तू सोडशील तुझी सर्व स्वप्ने, पण माझं नामस्मरण घे, ते स्वप्न साकार होईल. निशंक हो, मी आहे तुझ्या सोबती. काळजी करू नको, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. स्वामी सांगतात, कोणाला श्रीमंतीचा अहंकार आहे, कोणाला सुंदरतेचा, कोणाला गाड्या घोड्यांचा, कोणाला ज्ञानाचा, कोणाला प्रतीक्षेचा, कोणाला प्रसिद्धीचा, कोणाला मुळाबालांचा, कोणाला पदप्रतिष्ठांचा, तर कोणाला नात्यांचा. पण मनुष्याने एक सदैव लक्षात ठेवावे, हे सर्व आम्हीच तुम्हाला दिलेले आहे आणि ते सर्व इथे सोडून जायचे. त्यामुळे कधी कोणाला कोणत्या गोष्टीचा अहंकार गर्व दाखवू नये. सेवा करा, भक्ती करा, ते सोबत येईल. यानेच तुमचे पुण्य मोजले जाईल. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक इतका असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता आणि जो मनातून बघतो त्याला कमतरता दिसते असं म्हणतात. लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक जण आपल्यासाठीच येईल असं नाही. काही लोक आपल्या आयुष्याची वाट लावायच्या विचाराने येतात. ध्यान एकाग्रता ही एक सदैव सज्ज असणारी, उपयोगी व संकटमुक्त करणारी फायदेशीर सवय आहे. एकाग्रता आपल्या जीवनाला एक परम आवश्यक गुण आहे. मी कोणतेच काम एकसारखे कंटाळा येईपर्यंत चिंत सिद्ध करू शकणार नाही. मी माझे काम मोठ्या एकाग्रतेने करतो. एकाग्रतेच्या अनुभवामुळे शक्ती विवेकेंद्रित झाल्याने तिचा उपयोग नाही. तन्मयता नसेल तर विद्वत्ता फुटत आहे. स्वामी सांगतात, एकाग्र करील मन ते होईल समाधानी रे. स्वतःशी एकरूप असा. तुम्ही त्यावेळी कितीही अडचणीत असाल पण काळजी करू नका. ज्या कर्तृत्वात हृदयाची जिव्हाळा नाही ते कर्तव्य कधीही चांगले प्रकारे केले जाणार नाही. कामाची वाट पाहणे हे पतवाचे लक्षण आहे. कर्तव्यापुढे सुख समृद्धी सगळं फेल आहे. स्वामी म्हणतात, उद्याचा भविष्यकाळ आजच्या त्यागातून, आजच्या कर्मातून निर्माण करावा लागतो. स्वतःच्या वाटेला दुःखाचे काटे असले तरी दुसऱ्याला सुख देणे हे मानवी कर्तृत्व आहे. जे आपली रोज नेमकीच काहीतरी सेवा करतात त्यांच्यासाठी स्वामी सदैव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, कला म्हणजे परमोक्ष होय. मनुष्य जेवढा क्षुद्र असेल तेवढा त्याचा अहंकार मोठा असतो. संवेदनशील शक्ती आयुष्यात सदैव आपल्याला पुढे नेते. जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण. कला म्हणजे भावनेचा अनिकृष्टा होय. भावना ती भाषा बोलली जाणारी. सर्व विनाश पावते पण ते कला कधीही संपत नसते. एक गोष्ट लक्षात ठेवा,
आयुष्यात आनंद देणारी प्रत्येक कृती व वस्तू कलापूर्ण म्हटली पाहिजे. सर्व प्रकारची उच्च कला म्हणजे आत्म्याचे प्रतिकपटन होय. कला अशी पाहिजे की जी लाखो लोकांशी बोलू शकेल. ज्या काळच्या वेग आत्मविश्वास असतो तो आयुष्यात काहीही करू शकतो. क्रियेविन अवाचळणा अर्थ आहे, त्याला न अर्थ आहे. प्रत्येक कृतीवर प्रेम करणारे अनंत असतात. मनापासून प्रयत्न करणाऱ्याला सर्व साध्य आहे. जगाला दाखवून द्या की तुमच्याशिवाय ते काम होणे अशक्य आहे. आपली स्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारणे गरजेचं आहे. वाद न घालता काम करूया. जीवन सफल करण्याचा हाच एकमेव उपाय आहे. कमीत कमी वचने द्या. सत्य बोला. निंदा करू नका. सुसंगत धरा. शब्द पाळा. शीतल संवर्धन करा. गुणसंपन्न व्हा. उसवणारी करू नका. स्वतः निष्पाप राहा. बोलताना दुसऱ्याचा चेहरा निरखा. म्हातारपणीचा खर्च करता यावा म्हणून तरुणपणी पैसा वाचवा. लहानपणासाठी छोटे छोटे जे लहानपणीचे सुख होते ते जपा. चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजे सद्गुण समजा. स्वतःच्या कर्तृत्वामुळे फक्त तुमच्या स्वभावानुसार चिडा. झोपताना दिवसाचा आढावा घ्या. आळस टाळा. जर उद्योग नसेल तर मन सुधारा. आयुष्यात कामाला वेळ द्या. यशाची गुरुकिल्ली हे काम आहे. गरजवंतांना अक्कल नसेल तर तुम्ही आयुष्यात थोडीशी त्यांना मदत करा. स्वामी म्हणतात काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. टीका करणारा ज्यावर ते टीका करायची त्याबद्दल आदर करतो. दिव्य दृष्टीचा एकच मनुष्य लाखो आंधळ्यांचा मार्ग दाखवितो. पण लाखो आंधळे एकत्र आले तरी एका आंधळ्याला मार्ग दाखवू शकत नाही. खरा धर्म ही बड्या लोकांची चैनीची वस्तू आहे. त्यामुळे ते आपल्या जवळ असणे गरजेचं आहे. जी शक्ती मनाच्या जीवनाला गती देते तिला श्रद्धा म्हणतात. ती प्राणातून निर्माण होते. दुसरी शक्ती जीवनाच्या दिशेत दाखवून देते तिला बुद्धी म्हणतात. हीच माणसाची इच्छाशक्ती होय. या दोन्ही शक्तीची माणसाला जरूरत आहे. स्वामी सांगतात आयुष्यात किती जरी अडचणी असल्या तरी घाबरू नका. अडचणींना सामोरे जा. अडचणींना सामोरे गेल्याशिवाय यशही मिळत नाही. जी शक्ती आयुष्यात असते ती म्हणजे आत्मविश्वास. समता ही आजकालची हाक आहे. ती आपणास आवडो या ना आवडो, समता आजचा युगधर्म आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. स्वतः स्वच्छ राहा. इतरांना स्वच्छ ठेवा. फक्त शरीराने नाही तर मनाने सुद्धा. आयुष्यात मनाने जो व्यक्ती चांगला असतो तो सदैव प्रगती करत असतो. आयुष्यात जगाला सुधारण्याकरिता पहिले प्रथम स्वतःला सुधारवणे म्हणजे सर्व काही. यक्षिणीचे कांडी फिरवण्याप्रमाणे आपोआप सुधारेल हे तसेच आहे. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वी विचार केलेला बरा असतो. मोठी माणसे आपल्या संबंधित कंठीचा दुःख सुख सोबत असतील तर काळजी करू नका. पैशाचा प्रश्न आला की सर्वजण एकाच धर्माचे होतात. पैशावर विश्वास ठेवू नका पण विश्वासावर पैसा ठेवा. घाम गाळल्याशिवाय दामाची खरी किंमत कळत नाही. अनिवार्य भावनेने सहजन फुरतं. उद्रेक म्हणजेच काव्य. कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेले बरे. तुमच्या पुढे जावत नसेल तर पुढे जाऊ नका पण पुढे जाणाऱ्याला मागे ओढू नका. स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. बौद्धिक स्वातंत्र्य संपादने व ध्येयाने त्यांचा उपयोग करणे हे प्रगतीचे मूळ होय. धोका पत्करण्यास जो कचरतो तो लढाई काय जिंकणार. सैन्याची लढाईत रक्ताची सवय केली पाहिजे. स्वामी म्हणतात धोका पत्करण्यास भियायचं नाही. स्वतःच्या गुणवत्तात काहीतरी अवगुण असला तर गुणवत्ताची खरी पूर्तता ठरते. हृदयात अपार सेवा भरली की सर्व मित्र दिसतात. रत्नापेक्षाही शांत पण मूल्यवान आहे. मनुष्य मोठा विचित्र आहे. तो सुख घटाघटा पितो पण दुःख चगळत बसतो. आयुष्यात आपण दुःख घटाघटा प्यायला पाहिजे आणि सुख चगळत बसायला पाहिजे. स्वामी म्हणतात मनुष्याचं सर्व काम उलटं असतं. जे गोष्ट त्याला आनंद देतात ते तो टाळतो आणि जे दुःख देतात त्या गोष्टीकडे त्याचं जास्त लक्ष असते. काही काळ स्वतःवर विश्वास ठेवून बघा. काही काळ तुम्हाला जे पटतं जे तुमच्या मनाला योग्य वाटतं तेच करून पहा. स्वतःच्या हातातून जेव्हा एखाद्या गरजवंतांचे काम होते तेव्हा त्याला चेहऱ्यावर जो समाधान असते तो आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो. बऱ्या वाईटांचे खऱ्या खोट्यांचे पाप पुण्यांचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहे. एक म्हणजे माणसाची आत्मा आणि दुसरा म्हणजे स्वतः परमेश्वर आहे. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगण्याची सवय लागली की नसलेल्या गोष्टी दुःख जगत
दुःखात जगणं टाळावं लागतं. मनातील पडलेली साखर मुंगी खाऊ शकते असं म्हणतात. स्वामी म्हणतात, जर मातीत एखादी साखरेचा दाणा टाकला तर मुंगी खाईल, पण तुम्ही नाही खाऊ शकत. तुम्ही मुंगीच्या पायाला चावू शकत नाही, पण मुंगी तुमच्या पायाला चावू शकते. त्याचप्रमाणे जे गोष्ट एखादा व्यक्ती करू शकतो ते तुम्ही करू शकता की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण कोणालाही लहान समजायचे नाही. खूप मोठे व्हा, अवघं जंग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसाला कधी विसरू नका. आयुष्यात कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना एकदा प्रयत्न का होईना पण करा. आयुष्यात हृदयात अपार सेवा भरली की सर्वच जण आपले जवळचे दिसतात. रत्नापेक्षाही सर्वात महत्त्वाचा आपला शहाणपणा आहे. मनुष्य मोठा विचित्र आहे. तो आपल्या आयुष्यात अडचणींना वेलकम करत असतो आणि सुखांना गुडबाय करतो. माणसाने जन्म घेतला की माणुसकी निर्माण करावी लागते. माणुसकी कधी जन्म घेत नाही, तिचा जन्म घालावा लागतो. काळ कधी कुणावर थांबला नाही. काळ कुणासाठी काय करेल आणि कुणासोबत काय करेल सांगता येत नाही. काहीतरी उच्च करायचं असेल तर आपल्या डोळ्यापुढे ध्येय असले पाहिजे आणि मेहनत करत थांबायचं नसते. लहान मुलांचे जे आपण कौतुक करतो ते आजच्या जवळ आहे. ते आज करीता नसते, ते कौतुक आपण उद्याची आशा करीत बसतो. भाषा ही मनुष्याची मनोवृत्ती व हृदयाची वृत्ती उगारत होय. स्वानिध हा आनंदाचा चांगला खरा गुण आहे. विद्ये वाचून मान नाही, विद्ये वाचून द्रव्य नाही आणि विद्ये वाचून मनुष्यपणी नाही. पदवी म्हणजे ऐशो आरामाचा परवाना नसून स्वीकारलेली भूमिका आहे. मुले म्हणजे नवजात शिशु असतात. उद्योग जग बनविणारे थोर व्यक्ती म्हणजे मुले. धर्म म्हणजे दुसऱ्याच्या भावना ओळखायला शिकणे. धर्म हे मनाच्या रोगावरील औषध होय व त्या धर्मात निष्णारा असणारे लोक असतात. स्वामी म्हणतात, धर्म सुटला म्हणजे समाजसेवेचे बंधन सुटले असे समजावे. प्रार्थनेत देवदेवात करू नये. आयुष्यात खूप अडचणी आहेत, त्यांना घाबरू नये. जे आपल्याला प्रिय आहे त्यांची सतत प्रचार करत बसणे योग्य आहे. जगात निर्दोष शासन मिळणे कठीण आहे. आयुष्याचा नौका कोणकोणत्या श्रद्धेच्या जोरावर केल्या जाऊ शकतात हे सांगता येत नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात अडचणी फार आहेत, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामीमुळे येते. श्री स्वामी समर्थ या नामातच ताकद आहे. नामाचा जप करा. स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. ते कालही आपल्या सोबत होते, आजही आपल्या सोबत आहेत. फक्त श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, हे मना, कर्म कष्ट मेहनत करण्यासाठी कोणतीही कसर करू नकोस. थोडासा आळस करू नको आणि कंटाळा तर बिलकुल करू नको. अखंड निरंतरपणे काम करत राहा. बघ तुला किती लवकर यश मिळेल. आयुष्यात कितीही अडचणी का असेना, पण तू घाबरू नको आणि निरंतर तुझे काम करत राहा. तुला नक्की यश मिळेल. काळजी करू नको. तुझ्या सोबतीला साथ देण्यासाठी आम्ही स्वतः आहो. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येक संकटातून तुला बाहेर काढण्यासाठी मी आहे ना. स्वामी सांगतात, आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात होता ना कोणत्या करोडपतीचा हात होता, पण ज्याचा हात होता तो या सर्व सृष्टींचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज होता. स्वामींचा हात आपल्या अंगावर सदैव असेल. आपल्या डोक्यावर स्वामींचा हात आहे. आपल्याला घाबरण्याची गरज नाही. स्वामी आपली साथ देतील हे आपल्याला कळायला हवे. जो व्यक्ती फक्त कायम दुःखाचे रडत असतो तो व्यक्ती आयुष्यात काहीच करत नाही. खरं जर काही करायचं असेल तर दुःख आणि आयुष्यातील कष्ट विसरून प्रयत्न करावे लागतील. कारण कष्ट आणि दुःख हे आपल्याला वाटत असतील तर आयुष्यात त्यासाठी दुसरा काहीही उपाय नाही. माणूस गरिबीमुळे किंवा पैसा नसल्यामुळे कधीही खर्चत नाही. आयुष्यात तो खचतो तेव्हा जेव्हा काही लोक आपले असून सुद्धा क्षणाला परकीपणाची जाणीव करून देतात. ही खरी वस्तुस्थिती आहे. स्वामी म्हणतात, स्वामी नामस्मरण हे आपल्या आयुष्याला सोनं करते. आपले आयुष्य खूप चांगले बनवते. देवावर विश्वास ठेव. तू झोपण्याआधी दिवसात सर्व चुका मान्य करून झोप. सर्व चुकाची माफी माग. तुला पहाटे येण्याआधी मी माफ करीन. विश्वास ठेव बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी कालही तुझ्या सोबतीला होतो, आजही आहे, उद्याही असेल आणि हमेशा असेल. फक्त तुझा विश्वास पाहिजे आमच्यावर. आता थोडं स्वामींची सेवा करा. श्री स्वामी समर्थ नामांची जप करा. त्यांच्या मठात नाही गेलात तरी चालेल, त्यांचे नामस्मरणच करा. त्यांच्यासाठी उपवास नाही धरला तरीही चालेल, पण नामस्मरण करणे कधी विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा. स्वामी म्हणतात, कुणाचे चांगले झाले तर त्यावर द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. नेहमी भान ठेवावे की आपल्यावरही अशी वेळ येऊ शकते. त्यामुळे आपण जी त्याला वागणूक देऊ तीच आपल्याला मिळणार आहे असं लक्षात ठेवा.
स्वामी म्हणतात, कोणाच्या मनात काय आहे हे कळलं असतं तर या जगात कोणीही कोणाशी बोललं नसतं. कोण कोणाबद्दल काय विचार करते हे समजायला लागलं तर या जगात सर्व काही नाते हे तुटून गेली असती. लक्षात ठेवा, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकून जाईल आणि नंतर त्याचा मोठा तमाशा केला जाईल, त्याचा फायदा उचलला जाईल, तुम्हाला अजून अडचणीत आणलं जाईल. हवेत तर पक्षीसुद्धा उडतात आणि माशी पण पाण्यात उडते. लक्षात ठेवा, विश्वास तेव्हा असतो जेव्हा लायकीची गोष्ट येते. स्वामी म्हणतात, प्रत्येक व्यक्तीची कोणती ना कोणती गोष्ट अशी असते जी कुणाला तरी पटत नाही. तेव्हा मनुष्यात सर्वात मोठा प्रश्न निघणारा म्हणजे तुझी लायकी काय. स्वामी म्हणतात, लायकी ही गोष्ट दाखवायची नाही तर बनवून दाखवायची असते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून काम करा आणि तुमची नेमकी लायकी काय आहे ती ठरवा आणि बनवा. विश्वास ठेवा, मेहनत करा आणि आयुष्यात यशस्वी व्हा.